लग्नानंतरच्या किंवा नात्यातल्या त्या खाजगी क्षणांमध्ये जेव्हा तुम्हाला वाटतं की आजची रात्र एकदम खास असेल, पण काही सेकंदातच खेळ संपतो आणि समोरच्याच्या चेहऱ्यावरची ती निराशा तुम्हाला आतून पोखरून काढते. मित्रांनो, जर तुमचीही हीच अवस्था असेल तर हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक अजिबात करू नका, कारण आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल. रात्रीचे 10 वाजलेत, तुम्ही आणि तुमची पत्नी बेडवर आहात, वातावरण एकदम रोमॅन्टिक आहे, मेणबत्तीचा मंद प्रकाश, शांत संगीत. तुम्ही विचार केलात की आज तर मजा येईल. पण जशी सुरुवात झाली, 1 मिनिटही उलटला नाही आणि तुम्ही संपलात. तुमच्या पत्नीचा चेहरा तुम्ही पाहता, ती निराशा, ती हलकीशी चिडचिड. इतक्या लवकर? हा तो प्रश्न आहे जो थेट तुमच्या पुरुषार्थावरच हल्ला करतो. तुम्हीही या लाजिरवाण्या परिस्थितीने त्रस्त आहात का? तुमची वेळ फक्त 1 ते 1.5 मिनिटाचीच आहे का? तुमची पार्टनर नेहमीच अतृप्त राहते का? तर ऐका मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक टेक्निक सांगणार आहे जी प्रत्येक मेडिकल स्टडीने सिद्ध केली आहे, जिचा वापर करून तुम्ही 1 मिनिटावरून थेट 15 मिनिटांपर्यंत पोहोचाल. आणि व्हिडिओच्या शेवटी मी फोरप्लेचे 2 असे रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुमची पार्टनर स्वतः म्हणेल, बस करा, आता आणखी नको. त्यामुळे तुमचे डोळे स्क्रीनवरच खिळवून ठेवा. हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलून टाकेल. चॅनल सबस्क्रिप्शन आवाहन. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट शेअर करायची आहे. मी माझ्या चॅनलच्या ॲनालिटिक्समध्ये पाहिलंय की 99.5% लोक माझे व्हिडिओ तर पाहतात, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. हे पाहून मला खरंच खूप वाईट वाटतं, कारण मी प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घेते, जेणेकरून तुम्हाला योग्य, स्पष्ट आणि खात्रीशीर माहिती मिळू शकेल. जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून थोडीशीही मदत किंवा शिकवण मिळत असेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब मला पुढेही असेच उपयुक्त व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतं. चला, आता उशीर न करता आजच्या विषयाकडे वळूया. ओळख आणि प्रेक्षक संवाद. जय श्री गणेश. नमस्कार मंडळी, मी आहे तुमची लाडकी संगीता जाधव, जिच्यावर तुम्ही इतकं प्रेम करता, आणि तुम्ही पाहत आहात संगीता जाधव चॅनल. बघा भावांनो, जर तुम्ही तुमच्या पत्नीवर किंवा गर्लफ्रेंडवर खरं प्रेम करत असाल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक ठोका, कारण जेव्हा तुमची पार्टनर खुश असेल तेव्हाच तुमचं नातं घट्ट होईल. आज कुठून जोडले गेला आहात माझ्यासोबत? पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक की छत्रपती संभाजीनगर? माझ्या सर्व भावांना माझा प्रेमाचा नमस्कार. पटकन कमेंटमध्ये जय श्री गणेश लिहा आणि तुमच्या शहराचं नाव सांगा. समस्येचे मूळ कारण. बघा मित्रांनो, जर तुम्हाला खरंच तुमच्या पत्नीचा आनंद हवा असेल, तुमच्या नात्यात तोच जुना जोश आणि प्रेम परत आणायचं असेल तर सबस्क्राईब करा. मी ते रहस्य सांगते जे कोणीही सांगत नाही. आता थेट मुद्द्यावर येऊया. ज्या लोकांना खूप लवकर डिस्चार्ज होतो त्यांना एक गैरसमज असतो की लवकर लवकर करायला हवं, नाहीतर निघून जाईल आणि बायको सॅटिस्फाय होऊ शकणार नाही. हीच विचारसरणी तुमची सर्वात मोठी शत्रू आहे. सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःला रिलॅक्स करण्याची गरज आहे. वेळेआधी रिलीज होण्याचा प्रॉब्लेम आहे, लवकर होईल, ही तुमची काळजी करण्याचं कारण नाहीये. लवकर होत आहे ते आपोआप पाहिलं जाऊ शकतं, पण 90% केसेसमध्ये लवकर स्खलन होणं हे सायकोलॉजिकल असतं, मेडिकल नसतं. वैयक्तिक अनुभव. मी तुम्हाला माझ्याच घरचं एक सत्य सांगते. सुरुवातीला माझ्या पतीलाही हाच प्रॉब्लेम होता. सुरुवातीला ते खूप घाबरायचे, त्यांना संकोच वाटायचा, लाज वाटायची. पण जेव्हा मी मेडिकल स्टडीजमध्ये स्टॉप अँड स्टार्ट टेक्निकबद्दल वाचलं आणि त्यांना सांगितलं, तेव्हा काय झालं? आज ते 15-20 मिनिटे आरामात टिकतात आणि आमचं नातं विचारूच नका, रोज हनीमूनसारखं असतं. महत्त्वाची टेक्निक आणि पद्धत. तर चला शिकूया ही स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक काय आहे आणि ती कशी करायची. सगळ्यात आधी समजून घ्या, जेव्हा तुम्ही परफॉर्म करत असता आणि तुम्हाला वाटतं की एक्साइटमेंट खूप वाढली आहे, तो सिग्नल मेंदूपर्यंत जात आहे की आता निघणार आहे, तर त्याच क्षणी तुम्हाला थांबायचं आहे. ही आहे स्टॉप अँड स्टार्ट टेक्निकची पहिली स्टेप. कसं करायचं? बघा, जिथून तुमचं सीमन डिस्चार्ज होतं त्या भागाला तुम्हाला खूप घट्ट पकडायचं आहे आणि मनातल्या मनात मोजायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10 सेकंदांपर्यंत प्रेशर द्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं अतिशय लवकर निघतं तर 100 कडून उलटी गिनती सुरू करा. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92 आणि 90 पर्यंत पोहोचा. जसे तुम्ही हे करता, तुमचा मेंदू डिस्ट्रॅक्ट होतो, ती उत्तेजनाची पातळी खाली येते आणि मग तुम्ही पुन्हा पेनिट्रेशनसाठी किंवा इतर प्रकारच्या फोरप्लेसाठी तयार होता. मग पुन्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की लवकर निघणार आहे, पुन्हा स्क्वीज करा, स्टॉप करा आणि पुन्हा स्टार्ट करा. इथपर्यंत समजताय ना? एकदा सबस्क्राईब बटन चेक करून घ्या. जर लाल दिसत असेल तर दाबून टाका. आता ऐका, स्क्वीज करण्याऐवजी तुम्ही फक्त स्टॉपसुद्धा करू शकता. तुम्हाला ते पकडून ठेवण्याची गरज नाहीये, फक्त थांबवा.
दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये गुंता. किस करा, स्पर्श करा, गप्पा मारा आणि मग पुन्हा सेक्स करण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारे छोटे छोटे गॅप्स देऊन जेव्हा तुम्ही तुमचा सेक्स टाईम वाढवाल तेव्हा त्या लोकांना ज्यांना शीघ्र पतनाची मानसिक समस्या आहे त्यांना खूप फायदा होईल. फोरप्लेचे रहस्य. पण थांबा, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की शेवटी 2 असे फोरप्लेचे रहस्य सांगेन ज्यामुळे तुमची पार्टनर स्वतः म्हणेल बस करा, आता आणखी नको. तर आता ती वेळ आली आहे. द सेन्शुअल नेक किस. बहुतेक पुरुष थेट मेन ॲक्टवर पोहोचतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. तुमच्या पार्टनरचं शरीर हे एका संगीत वाद्यासारखं आहे आणि फोरप्ले ही त्याची ट्युनिंग आहे. माझ्या पतीने जेव्हा हे शिकलं तेव्हा आमच्या रात्रीच बदलून गेल्या. काय करायचं आहे? तुमच्या पार्टनरच्या मानेच्या मागे एक खूप सेन्सिटिव्ह स्पॉट असतो. हळूहळू तिथे आपल्या ओठांनी स्पर्श करा. आपला श्वास तिथे जाणू द्या आणि मग हलकसं किस करा. 2-3 मिनिटे फक्त याच भागावर लक्ष केंद्रित करा. तुमची पार्टनर स्वतः तुम्हाला पुढाकार घेण्यास सांगेल. द इयर विस्पर टेक्निक. स्त्रियांचा कान हा शरीरातील सर्वात सेन्सिटिव्ह भाग असतो. जेव्हा तुम्ही फोरप्ले करत असता तेव्हा आपले ओठ आपल्या पार्टनरच्या कानाजवळ घेऊन जा. इतक्या जवळ की तुमचा श्वास तिच्या कानात जाईल आणि मग हळूच काही रोमॅन्टिक गोष्टी बोला. तू खूप सुंदर दिसत आहेस. आजची रात्र फक्त तुझी आहे. आवाज खूप हळू, अगदी कुजबुजल्यासारखा असावा. यामुळे तुमच्या पार्टनरच्या शरीरात एक वेगळाच करंट धावेल. जेव्हा एखादी स्त्री भावनिकदृष्ट्या कनेक्ट होते तेव्हा शारीरिक आनंद 10 पटीने वाढतो. तर निष्कर्ष काय आहे? स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक नियमित वापरा. स्क्वीज मेथड शिका, उलटी गिनती करा आणि फोरप्लेला कधीही विसरू नका. या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्ही 1 मिनिटावरून 15 मिनिटांपर्यंत आरामात पोहोचाल. आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, तुमची ही वेळ खूप कमी आहे आणि तुम्ही कधी ही टेक्निक ट्राय केली आहे का? खरं सांगायचं, जर तुम्हाला वाटत असेल की मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून फोरप्ले टिप्स सांगाव्यात तर कमेंटमध्ये अजून शिकवा असं लिहा. आणि हो, व्हिडिओला लाईक नक्की करा. मजा आली असेल तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन धमाकेदार विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची आणि पार्टनरची काळजी घ्या.